नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत टेक्निकल संसार या कथेचा भाग दुसरा. लेखिका संजना इंगळे. सासूबाई म्हणाल्या, खूप साऱ्या एरर्स येत आहेत. वॉर्निंग मेसेज पण फार आलेत. एरर आणि वॉर्निंग मेसेज हे शब्द ऐकून श्वेता पळत बाहेर आली. मला सांगा, कुठली लाईन चुकली आहे? माझ्या कोडिंगमध्ये एकही लाईनला एरर मेसेज येत नाही. सासूबाई हसल्या. चांगलंय, पण एरर कोडिंगमध्ये नाही, या घरातून येते. म्हणजे बघ ना, वस्तू चुकीच्या जागेवर आहेत. घर मातकट झालंय, धूळ जमा झालीये. या सर्व घरातल्या एरर्स आहेत. आणि घरात झुरळ झालीये. हा घर अस्वच्छ झाल्याचा वॉर्निंग सिग्नल आहे. मग ह्या एरर्स आणि वॉर्निंग सिग्नल काढावेच लागतील. चला, आपण सर्व सफाई करून घेऊ. दोघीजणी कामाला लागतात आणि घर अगदी चकाचक करून टाकतात. श्वेता म्हणते, नो एरर्स, नाव यू कॅन कंपाइल द कोड. स्टील देअर इज ॲन एरर, सासूबाई म्हणतात. कुठली एरर बाकी आहे? घर तर साफ केलंस, पण आपण दोघी किती मळलोय. श्वेता हसली. मी येते आंघोळ करून. सासूबाईंनीही आंघोळ केली आणि अशा प्रकारे इंटर्नशिपचा पहिला आठवडा सुखरूप पार पडला. सासूबाईंना संध्याकाळी फोन, गावाकडून काही मंडळी भेटायला येणार आहेत, नव्या सुनबाईला पाहायला. सासूबाईंना घाम फुटला. श्वेता एकतर अशी, मनाने कितीही साफ असली तरी लोक तिचं वागणंच पाहणार. आपल्यासारखं समजून घेणार नाहीत ते. आणि उगाच परत जाऊन माझ्या सुनेची बदनामी करणार. यावर तोडगा काढणं आवश्यक होतं, तेही टेक्निकल भाषेतच. गावाकडची मंडळी 4 दिवसांनी येणार होते. सासूबाईंच्या मनात काहूर उठलेलं. श्वेताला कसं तयार करावं? श्वेता आपल्या खोलीमध्ये कोडिंग करत बसलेली, कामात अगदी मग्न होती. तिने काही दिवस वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. सासूबाई पुस्तकं चाळत बसल्या. कॉलेजला असताना त्या सॉफ्टवेअरचे विषय शिकवायच्या. त्या स्वतः इंजिनियर होत्या. एक पुस्तक चाळत असताना त्यांना सहज एक चॅप्टर हाती लागला. SDLC मॉडेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. कुठलंही सॉफ्टवेअर बनवत असताना काही प्रक्रियेतून जावं लागतं. त्यांना एकदम हसू आलं. त्यांना मार्ग सापडला. त्या श्वेताच्या खोलीत गेल्या. श्वेता काम करत होती. श्वेता, नवीन प्रोजेक्ट आलाय. श्वेता पटकन आपलं काम बाजूला ठेवून सासूबाईंचं ऐकू लागली. कुठला? अगं, गावाकडची पाहुणे येणार आहेत. बिग बजेट प्रोजेक्ट असेल बरं का. ओ, मग आता काय काय करायचं सांगा. विशेष काही नाही, SDLC मॉडेलनुसार वर्कआउट करायचं. श्वेता उत्सुकतेने ऐकू लागली. तिचं आयुष्य त्यातच तर गेलं होतं. SDLC म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. कुठलाही सॉफ्टवेअर प्रोजेक्ट यशस्वी व्हावा यासाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अंदाधुंदी कुठलाही प्रोजेक्ट करता येत नाही. ओके, कुठलं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर? सासूबाई हसल्या.
रिलेशनशिप सॉफ्टवेअर. रिलेशन्स स्ट्रॉंग होतील असं एक सॉफ्टवेअर. त्यातून आपलं स्किल दिसायला हवं. हे सॉफ्टवेअर एकदा यशस्वी झालं की मग आपल्या गुणांचा डेटाबेस सुरक्षित राहील. हाच डेटाबेस वापरून गावाकडची मंडळी आपलं मार्केटिंग करतील. माउथ पब्लिसिटी. इंटरेस्टिंग. सासूबाईंनी सुरुवात केली. पहिली फेज आहे प्लॅनिंग. गावाकडच्या मंडळींना खुश ठेवता येईल असं काय करावं, त्यांच्या आवडीचं काय बनवावं, त्यांना फिरायला कुठे न्यावं, त्यांना भेट म्हणून काय काय द्यावं याचं प्लॅनिंग. ओके, म्हणजे बघा, गावाकडे बायका साडी नेसून डोक्यावर पदर घेतात. त्यांना आवडतं ते. आणि गावरान रेसिपीज आवडतील त्यांना. रेसिपी बुकमधून मी नोट्स काढल्या आहेत, त्याचा उपयोग होईल. आणि इथे जवळपास फिरण्यासारखं काय आहे हे गुगल मॅपवर बघेन मी. सासूबाई खुश. पुढचं आहे रिक्वायरमेंट ॲनालिसिस. जी मंडळी येणार आहेत ती कोणत्या वयाची आहेत, त्यांची काही पथ्य आहेत का, सोबत लहान मुलं आहेत का, किती जण येणार आहेत, ही सगळी माहिती जमा कर. नंतर आहे सॉफ्टवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट. आपण जे प्लॅन केलं आहे ते इम्प्लिमेंट करायचं. नंतर टेस्टिंग. ती लोक आपल्या प्रोडक्टने खुश आहेत का हे बघत राहायचं. त्यांना काही एरर्स वाटल्या तर लगेच त्यात सुधारणा करायची. नंतर डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स. फायनल प्रोडक्ट डिलिव्हर झालं तरी त्यांना आनंदाने निरोप देऊन त्यांच्याशी संपर्क ठेवायचा. म्हणजे एकदम स्ट्रॉंग रिलेशनशिप सॉफ्टवेअर डेव्हलप होईल. श्वेता कान देऊन सगळं ऐकत होती. तिला काहीतरी वेगळं करायला मिळणार होतं. नवीन चॅलेंज तिला मिळालं आणि उत्साहाने ती त्या टास्क मागे लागली. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्लॅनिंग आणि रिक्वायरमेंट ॲनालिसिस तिने केलं. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.